नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी काय बोलताय, बाकी कसं चाललंय? आज तुमच्यासाठी स्पेशल ब्लॉग आहे हा, तर शेवटपर्यंत बघत राहा आणि या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील यावर. मंडळी आज तुमच्यासाठी स्पेशल ब्लॉग आहे, तर तुम्ही लास्टपर्यंत शेवटपर्यंत पहा. आता आम्ही चाललो घरी गेल्यावर बाकीचा तुम्हाला व्हिडिओ भेटेल तुम्हाला बघायला, तर तुम्ही शेवटपर्यंत असेच टिकून राहा. चला आता झाल्यावर घरी आल्यावर भेटू. हाय मंडळी, मी आता पोचले आहे घरी. तर तुम्हाला कल्पेशने सांगितलेलं ना की आज तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे, तर चला मी तुम्हाला दाखवते आज काय तुमच्यासाठी स्पेशल आहे ते. सुहाना मसाला घेतलाय, सुहाना मसाला पॅकेट. त्यानंतर आपण दही घेतलंय. ते सुहाना मसाल्याची ग्रेव्ही ती दही मध्ये मिक्स करून आपण चिकनला मॅरिनेशन करण्यासाठी ठेवणार आहे आपण आता थोड्या वेळाने फ्रीज मध्ये. तुम्ही पाहू शकता आपण आता मसाला टाकलाय, सुहाना मसाला तो ग्रेव्ही वाला. तो चिकनला आपण मॅरिनेशन करून आपण फ्रीज मध्ये ठेवूया. नमस्कार मंडळी, तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं ना आज काय स्पेशल आहे ते. कल्पेशाने पण तुम्हाला सांगितलेलं आज काय स्पेशल आहे. चला आपण कल्पेशाने विचार काय स्पेशल करतो. काय स्पेशल करतो तुम्ही आज? आज आम्ही चिकन ग्रेव्ही बनवतो. ओ वाव, आता माझ्या डोळे झोपतात, कांदे कापतोय. कांद्याने रडवले असताना कांदे चिरून तर तुम्ही बघू शकता इथे कांदे टोमॅटो आहेत, त्याचं काम चालू आहे चिरायचं. ते बघा पाहू शकता तुम्ही ग्रेव्ही मध्ये चिकन टाकलेलं, ते आता तुम्ही मॅरिनेशन साठी ठेवलेलं सुहाना मसाल्यामध्ये. हे बघा कांदा टोमॅटो मिरची आलं लसूण पेस्ट घेऊन ठेवले. आता चला आता आम्ही रेसिपी बनवायला सुरुवात करतो. तर तुम्हाला दाखवतो कशी रेसिपी बनवतो. झटपट रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही, काहीच नाही, लगेच होतं. हाय, तर मग मंडळी तुम्हाला हे सगळं बघून कळलंच असेल की आज आपण चिकन ग्रेव्हीचा बेत आहे. तर मग चला आता बघूया कल्पेशजी कसे हे चिकन ग्रेव्ही बनवत आहेत. कांदा टाकून एकदम बारीक चिरलेला कांदा आहे. तर कांदा टाकून आपल्याला कांदा परतवायचा. पाहू शकता मी आता टोमॅटो टाकलाय आणि टोमॅटो आणि कांदा दोन्ही परतून घ्यायचा आहे. एकदम कांदा थोडासा लाल होईपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला मसाले घालायचे, मसाले टाकून घ्यायचे, आलं लसूण पेस्ट टाकायची. त्याच्यानंतर आपल्याला चिकन फोडणीला द्यायचं. तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो एकदम नरम झालाय, तर आपण त्याच्यात हळद टाकून घेऊया, थोडासा लाल मसाला, आणि हा बघा हा कांदा लसूण मसाला आहे स्पेशल, धने पावडर, गरम मसाला, मालवणी मसाला. असा मसाला घेऊन ढवळून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकली आहे मी आधी, जी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार नाही कारण ती व्हिडिओ नाही आली त्याच्यात. तर आता एकदम कांदा बिंदा परतून घ्यायचा नरम होईपर्यंत ग्रेव्ही. आता आपल्याला चिकन टाकायचं आहे. तर आपण चिकन टाकून घेऊया. हा हा, मस्त वास सुटलाय, सुगंध. पाहू शकता थोड्याशा अंदाजामध्ये प्रमाणात पाणी टाकायचं आपल्याला शिजण्यासाठी. चिकन शिजतंय.
मित्रांनो, आज आहे स्पेशल चिकन ग्रेव्हीचा बेत. तर तुम्हाला आता दिसलंच असेल चिकन शिजतंय. चिकन शिजल्यावर तुम्हाला दाखवू आम्ही कसं झालंय चिकन. आज फॅमिलीच्या आग्रहाखातर बनवलं म्हणून बोलू स्पेशल ब्लॉग आहे आज. चिकन ग्रेव्ही तर तुम्ही पाहू शकता शेवटपर्यंत. आता चिकन तुम्हाला ताटात दाखवू आम्ही कसं झालंय कसं नाही. आता टेस्ट तुम्हाला नंतर लास्टला कृतज्ञच सांगेल कशी झाली. आता भांडी घासते, दिसते तुम्हाला. कृतज्ञ बाबा कशी भांडी घासते, मेहनत घेते. तर बोलते तू आता चिकन बनवलं, आता भांडी घासायला मला लावलंय. हो बरोबर, बनवायचं आणि भांडी घासायचे आम्ही. मला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही जेवण बनवायला शिकलात कोणाकडून? आणि जेवण बनवायला शिकलो माझ्या आईकडून. माझ्या आईने मला शिकवलं जेवण कसं बनवायचं, काय कसं ओके. सगळं. मी जेवण काय काय येतं बनवता? मला सगळं येतं जेवण. चायनीज पासून समोसा, वडापाव, फ्रँकी, सँडविच, अजून चायनीजचे पदार्थ सगळे येतात मला. वाव, तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये कोणता रेसिपी बनवू, तुमच्यासाठी खास रेसिपी बनवून देणार मी. तर तुम्ही मला सांगा कमेंट्स मध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तेव्हाच मला कळणार की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असं. तर मंडळी, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का? तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा. तेव्हा आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार. मॅडम करा, नक्की करा. आता मॅडमची माना लावणार आपल्या. आणि आपलं चिकन तयार होत आहे, तर चिकन बघून जा पूर्ण. चिकन ग्रेव्ही आवडली तर सांगा कमेंट मध्ये. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आम्ही. काय तुमची रेसिपी पण सांगा आम्हाला की तुम्हाला ही रेसिपी बनवून पाहिजे, तर आम्ही ती तुम्हाला रेसिपी बनवून देऊ. कमेंट मध्ये नक्की टाका. चिकन ग्रेव्ही कशी झाली हे पण आम्हाला नक्की सांगा. आता तुम्हाला शिजलं की लगेच तुम्हाला आम्ही आमचं ताट दाखवू कसं झालंय. आणि कृतज्ञ मॅडम तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगणार चिकन ग्रेव्ही कशी झाली ती. लास्टला सांगतील. सबस्क्राईब करा. मंडळी ही बघा चिकन ग्रेव्ही बनवून रेडी झाली आहे. तर तुम्ही ताट पाहू शकता. चिकन ग्रेव्ही, राईस आहे, भाकरी आहे, कांदा लिंबू तुम्ही पाहू शकता. आणि या जेवायला. चला, कृतज्ञ तुम्हाला रिव्ह्यू देते की तुम्हाला आता चिकन ग्रेव्ही कशी झाली ते सांगणार आहे. विचारू शकता तुम्ही तिला. मंडळींनो, चिकन ग्रेव्ही खूप छान झालं आहे, एकदम मस्त आणि टेस्टी. आणि चला आता आम्ही भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला चिकन ग्रेव्ही कशी झाली. चला बाय, टाटा, भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.